लोकसभेचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत आणि सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झालेल्या आहेत। खरं तर या सर्व लढतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली ती म्हणजे मनसे की ज्यांचा खरं तर सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवार नाही आहे आणि दुसरीकडे शरद पवार गटाच्या देखील सोलापूरमध्ये उमेदवार नाही आहे। मात्र असं असताना दोन्ही पक्षाच्या युवा नेत्यांमध्ये जे आहे ती 1,01,000ची पैज जी आहे ती लागलेली होती आणि ती पैज आता मनसे हारलेली आहे। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत ज्यांनी ही पैज लावलेली होती। खरं तर तुम्ही पैज लावली, काय नक्की भूमिका होती पैज लावण्यामागची आणि आत्मविश्वास कशा पद्धतीचा होता पैज लावताना? हे बघा, गेल्या 10 वर्ष झालं केंद्रामध्ये मोदी सरकार आहे। मोदी साहेबांचं राज्यामध्ये सुद्धा आमचं डबल इंजन सरकार होतं महायुतीचं। आणि मोदी साहेबांनी देशाला एक विकसनशील राष्ट्राकडे न्यायचं ही विजन केलं होतं। त्या अनुषंगानं आम्हाला पूर्ण विश्वास होता, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास होता आणि देशासाठी, राज्यासाठी, या शहरासाठी, सर्वासाठी राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, काम अत्यंत चांगलं त्यांचं झालेलं आहे। त्याचबरोबर ह्या महायुतीला सन्माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला। राजसाहेब म्हणजे तुम्हाला माहीत आहेत, राजसाहेब एखाद्यावर विश्वास ठेवणं म्हणजे 10 वेळा विचार करतात आणि त्यांना भविष्य कळतं, वर्तमान कळतं आणि त्या राजसाहेबांनी विश्वास ठेवला म्हणजे पाठिंबा दिला आणि आम्हाला आदेश दिला। मग आता आमचं कसं आहे, राजसाहेब जे बांधल ते धोरण आणि बांधल ते तोरण आणि बोलल ते धोरण, ह्या अनुषंगाचे आम्ही कार्यकर्ते आहोत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आम्ही प्रामाणिकपणे आमचे जिल्हाध्यक्ष असू द्या, आमचे शहर अध्यक्ष असू द्या, आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी असू द्या, कार्यकर्ते असू द्या, मनसैनिक असू द्या, आम्ही स्वतःला झोकून सन्मान्य रामभाऊ सातपुतेचा प्रचार केला होता आणि लोकांकडून आम्हाला चांगला प्रकारे प्रतिसाद होता। त्या अनुषंगाने आम्हाला वाटलं होतं की बाबा 100% आमचा रामभाऊ सातपुते निवडून येईल। आणि मुळात काने हिंदुत्वाची जो प्रभू रामचंद्राचं अयोध्या मंदिर जे तुम्ही पाहिलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राला 500 वर्षानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये आणण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे आणि एवढं मोठं चांगलं ही करत असताना आमचा अजेंडा आहे, आम्ही मराठी अस्मितासुद्धा आमचा अजेंडा आहे आणि हिंदुत्वासाठी पण आम्ही महाराष्ट्र मनसैनिक आम्ही झटत आहोत आणि राजसाहेबांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक आहोत। त्यामुळे आम्हाला कसं आहे, राजसाहेबांच्यावर पूर्ण आमचा विश्वास आहे। राजसाहेबांनी मोदीला पाठिंबा दिलेला आहे आणि मोदी साहेबांनी रामभाऊ सातपुतेच्या रूपाने मोदी सोलापुरात दिलेला होता। त्यामुळे आम्हाला 100% नाही 116% विश्वास होता की सोलापूरची जनता यावेळी 100% रामभाऊ सातपुतेंना सोलापूर लोकसभेतून निवडून दिल्लीला पाठवतील। पण मग काय नक्की अशी धोरणं चुकली आणि आता तुम्ही पुढची जे तुम्ही पैज लावली होती 1,01,000ची त्या संदर्भातली काय भूमिका आहे आता? नाही बघा, आम्ही राजसाहेबांचे राजभक्त आहोत आणि राजसाहेबांचं तुम्हाला माहीत असेल, एकदा साहेबांनी दिलेला शब्द कधी साहेब माघारी घेत नाहीत। आम्ही भलं आमची सत्ता रस्त्यावर असू द्या, आम्ही म्हणजे कार्यकर्ते गरीब असू, परंतु राजसाहेबांच्या विचाराने आम्ही खूप श्रीमंत आहोत। त्यामुळे आमची शर्यत आम्ही हरलेली आहे, आम्हाला माहीत आहे आणि साहेबांनी सांगितलेलं आहे, एखाद्याचं जर काम चांगलं केलं तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि एखाद्याने जर चुकीचं केलं की त्याला विरोध केला पाहिजे। आज माझे मित्र प्रशांत बाबर यांनी त्यांच्या नेत्यावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या अजेंड्यावर त्यांचा विश्वास होता। त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं महाविकास आघाडीचं, त्यांचा उमेदवार निवडून आला, त्यांचा गेस बरोबर ठरला। म्हणून मी त्या दिवशी जे आपल्याला ठरलं होतं की त्यांना आपण 1,01,000 रुपयाची आपण शर्यत लावली होती, त्यापैकी आपण 1,000 रुपयाचा विडा त्यांना दिला होता, त्यांनी उचलला होता। आता उरले 1,00,000 रुपये, मी 1,00,000 रुपयाचा चेक कारण त्यांनी जिंकलेले आहेत त्यांना शुभेच्छा सहित देतोय। हा 1,00,000 रुपयांचा चेक आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत युवा काँग्रेसचे, त्यांना हा 1,00,000चा चेक जो आहे तो मनसेच्या प्रशांत इंगळे यांनी दिलेला आहे। बाबासाहेब, दिलेला शब्द आहे मनसेने पाळला, तुम्ही विजयी झालेला आहात, खरं तर तुमचे उमेदवार देखील विजयी झालेले आहेत, काय भावना आहेत या चेक 1,00,000चे जिंकल्यानंतरच्या भावना?
प्रथमतः आमचे मित्र प्रशांत इंगळे साहेब जे मनसेचे लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांचं मी प्रथमतः आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी लावलेली पैज ही पूर्ण केली आणि समस्त आपल्या माध्यमातून ह्या पैजेची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. तर खूप मला महाराष्ट्रातून पण फोन आले, सोलापूर जिल्ह्यातून पण फोन आले पैज लावल्यानंतरसुद्धा. आणि त्यानंतरनं कालपासून तर एवढे फोन येत आहेत की पैजेचं काय झालं, पैजेचं काय झालं. पण इंगळे साहेबांचा मला आज सकाळी फोन आला. काल आपला उमेदवार विजयी झाला, पण पाऊस पण खूप मोठा होता काल सोलापूरमध्ये. आणि आज सकाळी त्यांचा फोन आला स्वतःहून की बाबा असं मी ती पैज हारलेली आहे आणि ती 1 लाख रुपये घेण्यासाठी तुम्हाला माझ्या ऑफिसला यावं लागेल. कारण मी आपलं असं ठरलं होतं की जो कोणी हारेल त्याच्याकडे आपण जायचं. त्या पद्धतीने आज मी हारलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या ऑफिसला यावं लागेल. मी त्यांच्या ऑफिसला आलो. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला याचा आम्हाला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून खूप आनंद आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये भाजपच्या खासदारांनी काम केलेलं नसल्यामुळे सोलापूरची खूप अधोगती झाली होती. त्यामुळे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालेला नाही, महिलांचे प्रश्न असू द्या, हे फार प्रश्न मोठे झाले होते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठंतरी जनता वाट बघत होती. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील जनतेने असं ठरवलं होतं की जिथं शरद पवार साहेब उभे राहतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही भरघोस प्रमाणात मतं देऊ. आणि त्याच पद्धतीने मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे. आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे. आणि त्याच मतदारसंघातून जवळपास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 1,07,000ची मताधिक्य मिळालं. आणि त्याच मताधिक्याच्या जोरावर जवळपास 74,000 मतांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळं साहेबांनी ही शर्यत पूर्ण केली. परंतु मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या 1 लाख रुपये मला गरज नाही. त्यांनी शर्यत पूर्ण केली, परंतु मला या 1 लाख रुपयांची गरज नाही. त्यांनी त्यांच्या भागातील सोलापुरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे 1 लाख रुपये खर्ची करावेत की जेणेकरून ज्याला गरज आहे त्याला या पैशाचा वापर होईल आणि हे पैसे सत्कर्मी लागतील. एवढंच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पैसे देत असताना मला पैजेच्या वेळेस पण साहेब म्हणत होते, माझे मित्र म्हणत होते कि हमने राम को लाया है लेकिन राम को आपने नहीं लाया, राम की वजह से आप हो, क्योंकि अयोध्या में आपकी बीजेपी की बुरी तरह से हार हो गई है जिधर राम मंदिर बनाया गया है. आपण पाहतोय खरं तर 1 लाखाच्या पैजेचा विडा जो आहे तो या ठिकाणी प्रशांत बाबर यांनी उचललेला होता. मात्र मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी ही पैज जिंकली असली तरी ती जे 1 लाख रुपयाची जो चेक आहे किंवा जी रक्कम आहे ती पुन्हा मनसेच्या नेत्यांकडे सुपूर्द केलेली आहे. आणि ही जी रक्कम आहे ती विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य असेल, त्यांचं शैक्षणिक दत्तक घेणं असेल, यासाठी वापरावी असा प्रामाणिक भूमिका घेत या ठिकाणी ही 1 लाखाची पैजेची जी काही शर्यत होती किंवा जी पैज होती 1 लाखाची ती आता या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.